दादरमधल्या कबूतरखान्यावर मुंबई पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। पालिकेने कबूतरखान्यावर ताडपत्री टाकली असून नागरिकांना कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई आहे। कबूतरखान्यावर कारवाई करण्यात आल्यानं काहींनी नाराजी व्यक्त केली आहे। कबूतरखान्यासंदर्भात आज फडणवीसांची महत्त्वाची बैठक आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मागच्या आठवड्यामध्ये दादरमधील कबूतरखान्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये 10:30 वाजता खरं तर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने कबूतरखाना या खान्यावरती ज्या पद्धतीने ताडपत्री टाकण्यात आली होती त्यानंतर आजूबाजूच्या जैन समाजातील काही बांधवांनी जे आहे ते यावरती आक्षेप घेतला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की हे कबूतरखाने जे आहे ते बंद करू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यानंतर आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कबूतरखान्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने कबूतरखान्यांवरती ठिकठिकाणी जे आहे ते कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु अनेक जैन बांधवांच्या नाराजीमुळे जे आहे ते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची काल भेट घेतली आणि कुठला तरी एक सुवर्ण मध्य काढावा अशी त्यांनी खरं तर मागणी केली। काल त्यांनी भेट घेतली असताना त्यांनी सांगितलं मानवी वस्ती ज्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी हे कबूतरखाने उभारण्यात यावे असा एक याचा विचार जो आहे तो महानगरपालिकेने करावा असा प्रस्ताव जो आहे तो मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांना दिलेला आहे। त्यामुळे याच मुद्द्यावरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कबूतरखान्यांवरती तात्पुरती कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई कायमस्वरूपी राहते का आणि त्यानंतर ज्या पद्धतीने काही लोकांची नाराजी आहे त्या नाराजीवरती राज्य सरकारच्या वतीने किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। दादरच्या कबूतरखान्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर इथे मोठ्या प्रमाणात अगोदर कबूतरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती, परंतु जेव्हापासून खाद्य टाकण्यास मनाई करण्यात आलेली आहे, मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे, तेव्हापासून कबूतरांची संख्या देखील जी आहे त्या संख्येमध्ये देखील लक्षणीय घट झाल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। हा प्रसिद्ध कबूतरखाना जो आहे तो गेल्या 100 वर्षांपासून असल्याचं इथल्या नागरिक सांगतात, परंतु महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आपण पाहतोय की धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।